हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी निघाली फायनली प्रियांकाच्या बाळाला भेटायला. आणि अश्विनी आली होती काल, तिच्यासोबतच जाणार आहे मी. पण आता सुट्ट्या पण आहे मुलांना, आता 8-10 दिवस सुट्ट्या आहे, नाताळाच्या सुट्ट्या लागले. आणि यांना लई घाई झालेली निघायची. अनुष्का, कसं वाटतंय माझीच्या गावाला जायचंय? तर चांगलं वाटतंय का? जरा एखाद्या वेळेस क्लास आलं तर मेसेज परत द्यावं लागेल. सगळ्यांना सुट्टी, पण अनुष्काला एखाद्या वेळेस क्लास असणार आहे. अजून काही अपडेट नाही आले. अपडेट आल्यावर मग बघू. तर बाळाला यावंच लागेल. बरं, बाळाला भेटून तर यावंच लागणार आहे. बाळाला भेटायला निघालोय आम्ही. आणि मला बाळाला गिफ्ट घ्यायला जायचं होतं, कपडे वगैरे घ्यायला जायचं होतं, पण त्याला पण टाइम नाही भेटला. आता मी ऑनलाईनच ऑर्डर करून देईन. नाही, एकदम ऑरेंज कलरचं. सकाळी 6:30 हा, बघितलं गो. काय ग विरा दाखवती. फायनली आम्ही चाललो आहे कोळपेवाडीला. तर आता आम्ही फायनली निघालोय कोळपेवाडीला. अनुष्काच्या तोंडावर खूप जास्त ऊन येत इकडून, त्याच्यामुळे तिला म्हणलं होतं इकडून बस, पण इकडून शिवाजी बसलाय. यश इकडून येतो का? आणि प्रत्येक वेळेस ना अश्विनी दाजी घ्यायला येत्या, म्हणजे येतात प्रत्येक वेळेस. असं होतं माझं ठरलं का तिकडे जायचं, त्यांचा एक चक्कर इकडं होतो. मी त्यांच्या प्लॅनिंग होत नाही. हा ते म्हणते काय म्हणते मुलं बसले येणार नाही. हा, कसं यायचं? त्याच्यामुळं मग हेच गाडी घेऊन येत्या. 2000 रुपये खर्च येतो तो दाजींना, लक्षात ठेव. मग मी ध्यानात ठेवले, टिपून ठेवेन मी. 2000 चक्कर एखादी रुमाला 7 शून्यांमधून फक्त 2च शून्य कमी, 3 शून्य कमी होता. हा, बरोबर. काकांनी डायलॉग मागतच आज म्हणजे समुद्रातून वरून पाणी जातं बघ. मग वांजळ भरत पाणी जातं समुद्रातून, त्याच्यात काय एवढं का ग? काय म्हणते ग? जातं नाही का? ते म्हणजे काका काकाचं म्हणजे अकाउंट म्हणजे समुद्र एवढं एवढं आहे. आणि त्याच्यातून वंदुळ भरत एवढं काढलं तर काय फरक पडतो मेवणीसाठी? उलट तुम्ही मला गिफ्ट पण द्यायला पाहिजे. आता काचं गिफ्ट देऊ? आता हे नाताळाचं अरे आता- सॅन्टा क्लॉज बनवून गिफ्ट द्यायला पाहिजे तुला तुम्ही. आता सरप्राईज देणार मी, सरप्राईज. सरप्राईज गिफ्ट आहे का? घरी बनवायचं, घरी जाऊन नाही, अगं. घरी जाऊन स्वयंपाक बनवायला. सरप्राईज म्हणजे आता तुला पुन्हा आता काळजी घ्यावं लागणार आमची. वेळा तुला पुढे कर म्हटलं होतं, गरमी होत होती आहे ना? गरमी होत होती. आता झाली का थंडी? हा, आता हवा आली. आल्यावर कुठे चाललं? आम्ही घरी चाललो. कोणाच्या घरी चालली तू? आई एकच्या घरी चालली. हा का? आई याकडे चालली तू? हा का? बुबू. हा. आणि आई याकडे गेल्यावर काय करशील ना आता? काय खायचं तुला? आई याकडे गेल्यावर काय खायचं आता? मासे, चिकन, भाजी. काय खाणार आहे तू? मी आल्यामुळे बहीण खुश झालेली आहे, कारण तिला माहिती, कारण मला माहिती दिवस रात्र पोराला सांभाळायला जायचं त्याच्याकडे. असं आहे का? बरं. हे बाई, इथं तुम्ही टाळ्या दे बाई. बाळाला टाळ्या दे. मामा प्यायचं त्याला. तोंड थोडं खाली करा, बोट पकडली तिच्या तोंडाला. तिला कळत कसं बाळ बोलतं. आणि दीदी कुठे आहे? काय आली आनंदी? नको ग, त्याच्यामुळे ती तुला म्हणती येऊ नको. म्हणत होती येऊ नको म्हणत होती. काल विचारलं होता यायचं, मी येऊ का नको म्हणली. दादाला फक्त म्हणली गप गा गप. इथं काय झालं तर? बाई बाई ऐशी दादा पप्पी दे ना. गप, सगळेच गप. क्या हुआ है इसको? काय उसको कुछ नहीं हुआ है. भूक लागली असं ना आता. चहा दूध प्यायचं? सकाळी ना आम्ही काय केलं तर बिर्याणी चहा करू खालती. आपण, चला. त्याच्यानंतर काय खाल्लं दही. मग आता लागली असं परत भूक. त्याच्या आधी सकाळी दूध चहा प्याला. करू, मावशीला चहा करू ना. आ, तू काय करते चहा? कोण आले म्हणते? अगं लय भारी पाणी बहीण आली बहीण. आहे आणूकडं. काय ना कसं राहते ले बा. पण
आली तू का आली काय तुझी तू का म्हणे काय करतो तू? आम्ही दोघं एन्जॉय केला असता पण अरे बाई कसं बसलंय रडू बिडू नको बाळा. हा रडू बिडू नको बाळा. बाळाला आमचं बाळ पा किती वळवळ करते. तर मी काय ना प्रियंकासाठी ना मस्त भाजी बनवते मी परतून घेतली आणि तो मसाला टाकला आणि अशी आधी त्याला परतून घेतली का मग पित्त होत नाही. आणि टाकतो भाजीसाठी करायची आणि ना मी पीठ मळणार आहे. डाळ भाताचं पीठ आणि मळणार सुकी आहे. भाजी करणार आहे डाळ भात करणार आहे आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळं आणि आज अनुला पण उपवास आहे अनुला उपवास आहे. आणि मावशीला पण उपवास आहे तिच्या दोघींना उपवास आहे. दोघी आज बुक बुक त्याला आज मेन म्हणजे खायला काही बनवलं नाही त्याच्यामुळे त्यांना भूक लागली होती. वीरा मस्त खेळती आज. भाजी दाखवते ती मावशीची दाखव भाजी. अशी पातळ भाजी अशी भाजी बनवली आहे. बाळाला चांगलं दूध उतरतं दूध उतरतं. त्याच्या बरोबर एक बाजरीची भाकरी करणार का खाती? खा 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 ना. हा हा खा खा हा खा. संत्रा खातो खावा. विरा हाय कर इकडं. हाय कर. रुसून दाखव रुसून. रुसून दाखवती. हसून दाखव. अरे रडून दाखव. नको नको डोळ्यात नको आतलं. हा बाय 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 कर बाय बाय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. म्हणजे लाईक झालं. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मावशीच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. लाईक पण करा. आणि लाईट पण करा नाही नाही मीच नाही बाबा मग जाऊन दे. आता पण लाईक करा. लाईक करा शेअर करा छान बोलतोय का? अगं लय भारी बोलत ती. किती छान बोलतोय गं. असे दात घासायचे. हे बघ. पावभाजी. असे दात घासायचे दाखव ना दाखव मी काय केलं? थोडी तरी खाणार आहे पावभाजी. असे दात घासते मी थोडी तरी पाव. तुला एवढे सुद्धा देणार नाही मी. एक पाव तरी खाईन. नाही, नाही, काय नाही. एक पाव सुद्धा नाही खाणार. तुला एवढं सुद्धा देणार नाही तर. एक महिना झालाय आता. हा ना? काय बोलत ही? त्या दिवशी म्हणलं वडापाव बनवून. पावभाजी पण नाही चालत. तुम्ही मावशीने लाईक करा बोलला. एवढं करा नव्हतं बोलायचं. एवढं करत आता बोलायचं काय? पीठ खायचं नाही मग लय झालं मोठं. काय करत? हा लाटा. चपाती आहे त्या. मावशी किती लागली म्हणून दिलं. हा. काय करतोय तू? अगं बाई अशी चपात्या करू राहिली. आता भाज्या झाल्या बनून डाळ भात झाला चपात्या बनवायच्या आणि आज मला उपवास अनुष्काला पण उपवास आहे गुरुवारचा. दोघींना पण सहन होत नाही पण धरत्याच. हाऊस गाडीत तर म्हणायचं बाई. तर दोघी एकाच माणसाच्या मध्ये त्यांना उपवास आणि आमच्या इकडे विरा आहे ना काय नेमकी काय करायली विरू? चपा पाण्याची चपा आहे का? हा का? अरे देवा पाण्याची चपा चालू आहे इकडं. आणि विराने छान छान चपाती लाटून दाखवली मला. शिकवली पण कशी लागेल का गं विरू? विरू मला शिकवली ना तू. इकडे पाय ना विरू. हाय म्हण ना. हाय हाय हाय. पप्पा झोप जेवायला वाढून. पप्पा टाइम नाही झाला अजून 7:30 वाजले. 8 वाजता 7:30 वाजले. हा.
स्वयंपाकाला आम्हाला 9 वाजले. रात्री ना आज उगाच अनुष्काला आणि अश्विनीला उपवास आहे त्याच्यामुळे दोघींच्या मला उपवास काय पण सालच बनवून देते. नाही आज रात्री ना आणि आज त्यांना खिचडी पण बनवली. ही तर खिचडी खातच नाही. अनुष्का खाती पण तिला पण नाही बनवली होती आज. अनुष्काने खाते ना. नाही तिने बटाट्याच खाल्लं. ती म्हणली खिचडी नको आज. त्याच्यामुळे टाइम झाला ना इकडे यायचा. इकडे यायचं होतं आवरायचं होतं त्याच्यामुळं. आणि आमच्या यशला काही पण चालतं. नाही खात का? सारखं फ्रीज उचकू नको कर बांधे. काही नाही त्या फ्रीज मध्ये मध नाही खायचं ते खायचं नाही. घट्ट झालंय. हं? पाहिलं ना हा पाहिलं म्हणूनच त्याला बाजू केलं. व्हिडिओ पाहिलं आईस्क्रीम आहे कोण आहे हा काय खायचे. नाही बाई सर्दी होती, काहीच नाही खायचं. बाजार दात दुखत द्यायचा मग रात्री दवाखान्यात न्यावं लागल. ही मावशी आणि यश दाताला सेम. मी तुम्हाला काय माहिती माझी स्वतःची दाढ दुखती. आपल्या अख्ख्यांचे दातांचे प्रॉब्लेम झालाय. तू सांग का आता जगात सगळ्यांचे लहान पोरांना सुद्धा दाताचा प्रॉब्लेम आहे. कॉल करते तू आजी हाच आजी हाच आजी तर नाही रात्री बारी आणि दीदी का पाव पाव हसत होती. म्हणून दीदी गाणं म्हण का म्हण गाणं दीदी गाणं